नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील जवळपास 8.5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय आणि या पिकांच्या नुकसानीबाबत आता शासनाकडून वेळोवेळी पंचनामे देखील होत आहे। तर कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झालंय आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय जेणेकरून आपल्याला नुकसान भरपाई मिळेल या संदर्भात आपण आज बोलणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। बघा, हे जे काही 4 दिवस झाले म्हणजे 4 दिवसांमध्ये जवळपास 8.5 लाख हेक्टरवर शेतकऱ्यांचं नुकसान झालं। आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर नगर जिल्ह्यामध्ये 15,684 हेक्टरवर याचं नुकसान झालेलं आहे। तर जालना जिल्ह्यामध्ये 2,19,731 म्हणजे एवढा अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीचं नुकसान झालेलं आहे। तर धाराशिव जिल्ह्यात 6,067 हेक्टरवर हे नुकसान झालंय। नांदेड जिल्ह्यामध्ये 3,39,147 हेक्टर एवढं नुकसान झालेलं आहे शेती पिकाचं। बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर 11,561, लातूर जिल्ह्याचा विचार केला तर 5,768 हेक्टरवर नुकसान झालेलं आहे। त्याच्यानंतर वाशिम जिल्हा 355 हेक्टर, अमरावती 577 हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1,71,219 हेक्टर। तर टोटल जे काही हेक्टर आहे ते 8,48,900 म्हणजे 8.5 लाख हेक्टरवर याचं नुकसान झालं। आता याचे नुकसानीचे जे काही पंचनामे करण्यासाठी कालच मुख्यमंत्र्यांनी या भागांमध्ये व्हिजिट केली आणि व्हिजिट नंतर त्यांनी तातडीने कृषी मंत्री असो किंवा जे काही आपले कृषी अधिकारी आहेत त्यांना याच्यातनं त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर पंचनामे करा जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल। याच्यामध्ये जे काही पिकांचं नुकसान झालंय ते पिकांमध्ये आहेत कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, नंतर मित्रांनो बाजरी, मूग, उडीद, मका, कांदा, डाळिंब, नंतर पेरू, पपई, मोसंबी आणि जे काही आपला रेग्युलर भाजीपाला आहे यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नुकसानीचे पंचनामे करा। शेतकऱ्यांनाही आपण वेळोवेळी सांगतोय की तुम्ही ई-पीक पाहणीद्वारे किंवा आपल्याला 72 तासाच्या आत क्लेम करायचा आहे पीक विम्याचा, तो पीक विम्याचा क्लेम करून द्या जेणेकरून आपल्याला याचे नुकसान भरपाई मिळेल। आणि वेळोवेळी मी मागच्याही एक इन्फॉर्मेशन दिली होती की ज्या दिवशी आपल्याकडे पाऊस झाला किंवा पाऊस सुरू झाला इमिजिएटली आपल्याला तिथे आपले जो काही पीक विमा आहे पीक विम्यासाठी अप्लाय करायचं आहे। त्याच्यामध्ये जे काही ऑप्शन आहे आपल्याला हेवी रेंजचा ऑप्शन निवडून आपल्याला तिथे क्लेम सबमिट करायचा आहे जेणेकरून उद्या उठून असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही क्लेमच केला नाही आणि तुम्हाला आम्ही पैसे कसे काय देऊ। सो या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी क्लेम करा आणि आपल्या अकाउंटमध्ये पैसे मिळवून घ्या। धन्यवाद।